हे एकदम अशी खमंग आणि कुरकुरीत झालेली आहे। मी एक तुम्हाला चकली खाऊन दाखवते। चकलीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पुढे पाहूया। नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे। आज आपण चकली बनवणार आहोत बिना भाजणीची। पण कशाची बनवणार आहोत ते तुम्हाला मी सांगते। आता हे त्याच्यासाठी मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। या वाटीच्या मापाने फुल भरून घेतलेले आहेत। आणि अर्धी वाटी रवा आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धी वाटी सफेद तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे। तर आता आपण याला उकड घेणार आहोत। चला आता आपण उकड घेऊया। तर बघा, आता मी गॅसवरती ना हे लगडीत ठेवले तापायला आणि त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे मी आता 2 ग्लास। आता तूप घेते, तर तूप घातले 2 चमचे। तुपाने पण चांगली खुसखुशीत होते चकली। तर तुम्ही तेल पण टाकू शकता। याला पटकन उकळी येईल। हे बघा, पाणी थोडं असल्यामुळे ना पटकन उकळी आली। आता आपण याच्यामध्ये पीठ आणि रवा सोडून घ्यायचा। पण गॅस बंद करते मी आता, नाही तर मग आपल्या त्या पिठाच्या गुठळ्या होतील। तर गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। असं सोडून घ्यायचं पीठ आणि रवा याच्यामध्ये। आणि चांगलं हलवून घ्यायचं हे। ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं, म्हणजे ही सगळी वाफ आहे ना याच्यात मुरली जाते। अर्धा पाऊण तास असंच झाकून ठेवायचं आणि नंतर पीठ मळायला हे घ्यायचं। हे बघा, आपलं पीठ चांगलं मुरलंय आता हे मळून घ्यायचं। तर याला थोडंसं पाणी लागणार आहे, तर आता थंड पाणी लावलं तरी चालतं। आता हे सगळं पीठ परातीत काढून घेतलंय। आता याला जसं जसं पाणी लागेल ना तसं थोडं थोडं पाणी लावायचं। पहिले सगळं गुठळ्या फोडून घ्यायच्या। ह्या गुठळ्या फोडून घेतल्या ना म्हणजे आपला सर्व हा मसाला आहे ना सर्व पिठाला लागला जातो। आता मी मळून घेते पीठ आणि एकदम घट्टसर पीठ मळायचं, म्हणजे चकली आपली चांगली होते आणि चकलीला चांगले काटे येतात घट्ट पीठ असल्यावर। तर आता बघा, मी थोडं थोडंच पाणी टाकून मळून घेणार आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, जसं लागेल तसं तसं पाणी टाकायचं। ते पीठ मी मळून घेते। हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, सैल पीठ मळायचं नाही आहे। हे बघा, आपलं तर पीठ चांगलं मळून झालेलं आहे। एकदम घट्ट पीठ मळायचं, चकली चांगली होते घट्ट पिठामुळे। हे बघा, आता आपण याची चकली तयार करून घेऊ। हे बघा, अशी चांगली काटेदार थाळी पाहिजे, म्हणजे चकलीला चांगले काटे येतात। तर हे बघा, मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तर बघा सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं।
असं पीठ भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये. तर बघूया चकली कशी होते ते. हे बघा आपले असे मस्त काटेदार चकली आलेली आहे. आता आपण ना एक वेळा व्यवस्थित पहिला जॉईन करून घ्यायचा. हे बघा असे हा एक वेळा आणि दोन, दुसऱ्या वेळेला इथं असं बंद करायचं बघा. किंवा तुम्ही डिशवरती पण करू शकता. बघा किती छान चकल्या आपल्या झालेल्या आहेत. हे बघा अशा डिशवरती पण करू शकता. बघा मस्त अशी आपली चकली झालेली आहे. आता बघा तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तर थोडंसं गॅस बारीक करायचं. थोडासा तुकडा मी आधी सोडतीये तेलामध्ये. चकली बारीक गॅसवरती चांगली कुरकुरीत होते. नाहीतर मग फास्ट गॅसवरती तळली ना तर ती पटकन करपली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते. म्हणून असं तेल चांगलं तापून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती चकली चांगली तळून घ्यायची. आता बघा मी ही अशी एक एक वेळा सोडतीये तेलामध्ये. तर व्यवस्थित आपली चकली तळली जाते. 4 वेळे मी सोडलेले आहे. एक बाजू व्यवस्थित शेकून द्यायची आणि नंतर मग पलटी करायची. लगेच पलटी करायची नाही तर वेळ आपला मोडला जातो. हे बघा आता याचप्रमाणे ना मी बाकीच्या चकल्या करून घेणार आहे. तुम्ही पण अशा प्रमाणे चकल्या करून बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही जी चकली आपण बनवलेली आहे ना ती भाजणी न करता बनवलेली आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. तर आता मी चकली काढून घेते. तर तेल नितळायला ठेवायचं चाळणीमध्ये. बघा किती सुंदर कलर आलेला आहे चकलीला. हे बघा किती मस्त कुरकुरीत आपली चकली झाली. बघा आवाज आला ना. अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि ह्या उन्हाळ्यात मुलांना सुट्टीच्या वेळेला खाण्यासाठी खूप उपयुक्त. तर तुम्ही एकदा करून बघा. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप न करता.